नमस्कार मित्रांनो, मी 15 दिवसापूर्वी गावी गेलेली ना, आमच्या बहिणीच्या हातची अंडा कढी खाल्लेली. त्याच पद्धतीने मी मस्त तुम्हाला अंडा कढी बनवून दाखवते गावरान पद्धतीने. सुरुवात करूया मसाले भाजण्यापासून. थोडं तेल टाकूया, त्याच्यात खोबरं टाकून घेऊया भाजून पहिलं. तर मला मी एक विचारायचं तुला की बोल की. रेसिपी करते अंडा करी, हो, त्याच्यात काय स्पेशल आहे असं? ही गावाला आमच्या बहिणीच्या हातची खाल्लेली ना, मला खूप आवडलेली. त्यामुळं म्हटलं तुम्हाला बी हा व्हिडिओ दाखवा, म्हणजे तुम्ही बनवू शकता ना ही रेसिपी. ओके. पण मी तर जी अंडा करी खातो रेस्टॉरंट मध्ये ती तर भरपूर चांगली असते. त्याच्यापेक्षा बी ही छान बनवलेली त्यांनी, म्हणून ही तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करते. बघा तुम्ही आणि खाऊन कमेंट करा. तर आपण या ठिकाणी हे खोबरे आपण भाजून घेतोय तेलामध्ये. हो हे मसाले भाजून घेतलेच पाहिजे का? हो, मसाले भाजून घेतलेच पाहिजे, तरच याला मस्त चव आणि टेस्टी कलर बी याच्यानेच येतो, मसाले भाजल्यावरच. याच्यात आपण लसूण टाकूया त्याच लगेच, आणि अद्रक बी टाकूया. गावच्या पद्धतीने बोललं तर गावाला कसं वाटण करूनच अशा रेसिपी बनवतात ना. गावाला कसं कोड्याच बोलतात, तिकडं कालवण बोलतात. हे आपण काढून घेऊया, झालेलं आहे भाजून. आपण हे गोल्डन ब्राऊन असं करून घेतलेलं आहे सगळं आपल्या इथं. हो. आपण हे काढून घेतोय सेम प्लेट मध्ये. याच्यातच काय खडे मसाले टाकू तेलात राहिलेल्या, आणि कांदा बी टाकून देऊया. आपल्याला हे पण परतून घ्यायचंय का? हो, कांदा चांगला गोल्डन कलर होईपर्यंत परतून घ्यायचा. हे बी झालेलं आहे. आता याच्यातच कोथिंबीर टाकूया जरा वेळ. मित्रांनो, तुम्ही बघू शकता ही रेसिपी परफेक्ट बनते असं वाटते मला तरी. मी कधी ट्राय नाही केली, पण बघू आज कसे होते ते अंडा करी. आपण या ठिकाणी सगळे मसाले भाजून घेतलेले आहेत सर्व, आणि मिक्सरला फिरून घ्यायचं बारीक वाटण बनवून. हो, तसं मिक्सरला फिरून घेऊया सगळं, बरोबर? ओके, मसाला बनवून झालेला आहे. आपण सुरुवात करू आता कढी बनवायला, अंडा कढी. इथं पॅन ठेवूया, गॅस लावून घेऊ. मी अंडी उकडून घेतलेली आहेत. अंडी उकडत घालताना मीठ टाकलेलं, मीठ टाकल्यावर अंडी फुटत नाही. मग आपण मीठ टाकूनच उकडून घेतलेली अंडी आहेत. ती आता फ्राय करायची थोडं तेल टाकून. पॅनमध्ये तेल टाकलेलं आहे. हळद टाकते, थोडं लाल तिखट. या अंड्याला जरा थोडे असे काप करून घ्यायचे, छोटे छोटे. अंडी सोडते याच्यात. परतून घेते का ते? हो, आपल्याला खूप लोकांनी कमेंट केलेली, आता तुम्ही मोठे व्हिडिओ का नाही टाकत, म्हणून आज आम्ही मोठा व्हिडिओ बनवतो तुमच्यासाठी. तर बघा कसा होतं या मोठा व्हिडिओ. आपण याच्यात आता मसाले टाकूया. अंडी फ्राय केलेल्या तेलातच आपण परत फोडणी घालणार आहे. हळद टाकते जरा, गरम मसाला वगैरे, म्हणजे आमचा घरगुती मसाला आहे हा. धने पावडर आणि मीठ, आणि हा मसाला टाकूया आता आपण बनवलेला. याला परतून घेऊ तेल सुटत तोपर्यंत चांगलं. एकदम थोडं पाणी टाकतोय मसाला भाजायला साठी. एकदम कमी पाणी टाकलेलं आहे. आपण नंतर पाणी टाकणारच हवं, पण पाणी गरम केलेलं आहे. मस्त ह्या मसाल्याला तेल सुटलेलं आहे. आपण आता याच्यात गरम पाणी टाकूया. गरम पाण्याने थोडं तरी येते. एकदम गावच्या पद्धतीने कलर आलेला आहे या, तुम्ही बघू शकता. अजून थोडं पाणी टाकूया. तुम्हाला पाहिजे तसं तुम्ही पाणी टाकू शकता. त्याला उकळी आली आणि थंड झालं की एकदम तरी तू खूपच छान दिसणार, एकदम गावच्या पद्धतीने. बघा आता याला उकळी आलेली. आपण याच्यात अंडी सोडूया. याला चांगली उकळी काढून घेऊया. वरतून नंतर कोथिंबीर टाकूया.
बघूया आता उकळी आलेली बघा छानपैकी. हा, वरून कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून द्यायचा. हे बघा तरी कशी आलेली आहे, एकदम गावच्या पद्धतीने, एकदम टेस्टी. तुम्ही खाऊन बघा, बनवून बघा पहिले, नंतर खावा. थोडं कोथिंबीर त्याच्यावर परत. पूर्ण बनून झालेली रेसिपी. खाऊन बघा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. कशी झाली ती आम्हाला सांगा, तरच माहीत पडेल ना आम्हाला कशी झाली रेसिपी. आम्ही तर सांगणारच चांगली झाली चांगली झाली, पण तुम्ही खाल्ल्याच्या नंतर माहीत पडेल कशी झाली. नक्कीच सांगा.